वदनांचे अलगुज नवा छंद नवा ध्यास शोधी नवे आकाश राखेतून मीच नवा घेतला आकार उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार अवघाची हा संसार। कोणावर विश्वास ठेवावा कळत नाही। तीच आपली अंतर आहे बाबा। बाबा कोर्टाने आईला परवानगी दिली आहे। तुझ्या बाबांनी तिच्या बाबतीत पुढचं पाऊल उचलायला नको असं मला वाटतं। मला त्रास दिलास त्याचा सूड घेणार आहे मी, सूड तुझ्या घरी येऊन। तुझ्यामुळेच एक चांगला माणूस म्हणून मी मरतोय। आणि अशा वेळेला आपल्याला अशा एका माणसाची गरज असते जो आपल्याला योग्य तो सल्ला देईल, योग्य तो मार्ग दाखवेल। वहिनी दादाला सांग मला कुठेही जायचं नाही, मला काही झालेलं नाही। अरे आधी आम्हालाही माहिती आहे की तुला काहीही झालेलं नाहीये, पण मी काय म्हणते तू एकदा फक्त एकदा त्या डॉक्टरांना जाऊन भेट। हे कदाचित तेही तुला हेच सांगतील की तुला काहीही झालेलं नाहीये। एकदा त्याला भेटायला काय हरकत आहे आधी? पण कशासाठी? का करताय तुम्ही हे सगळं? तुझ्या भल्यासाठी। तुझं भलं तुझ्यापेक्षा जास्ती आम्हाला कळतं। आणि याउपरी तुझा जर विश्वास नसेल माझ्यावर तर तू नको येऊस आमच्या बरोबर, ठीक आहे? अहो नाही, असं काही नाहीये। तो येईल तुमच्या बरोबर आधी, प्लीज माझ्यासाठी। ठीक आहे येतो। चल। ताई फोन का उचलत नाहीये? ऑफिसला तर गेली नसेल। मला नाही वाटत ऑफिसला जाईल म्हणून। तिच्या घरी एवढा मोठा प्रसंग घडलाय, इतक्यात ऑफिसला जाणं शक्यच नाही। तिच्या घरच्या नंबरवर ट्राय करून बघते। हॅलो हॅलो सावरीताई, नेहा बोलते। हां नेहा बोल ग। अगं मी केव्हाचा तुझा मोबाईल ट्राय करते। अगं मोबाईल सायलेंटवर आहे, देवयानी झोपली होती ना म्हणून। का ग काही काम होतं का? नाही ग, सहजच केला होता फोन। घरी सगळं ठीक आहे ना? ठीकच म्हणायचं। आदित्य कसं आहे? आदित्य आहे तसंच आहे। तुला सांगायला हरकत नाही, त्यांनी मध्ये आत्महत्येचा प्रयत्न केला। काय? हो अगं, त्यामुळे घरी वातावरण जरा म्हणजे आम्हाला सगळ्यांना त्याची खूपच काळजी वाटते। तो ह्या सगळ्यातनं बाहेर निघावा म्हणून सगळेच खूप प्रयत्न करतात। त्यामुळे गेले काही दिवस मी ऑफिसलाही गेलेले नाहीये। नाही बरोबर आहे ताई, सध्या त्याला तुमच्या आधाराची खूप गरज आहे। तू समजावून सांग ना त्याला, तुझं नक्की ऐकेल तो। सगळं करून झालंय नेहा, पण काहीही उपयोग होत नाही। परवा बाबा सुद्धा येऊन गेले, त्यांनीही समजावलं त्याला, तरीही काही उपयोग झाला नाही। काका तिकडे आले होते? हो आले होते, आता मुंबईला गेलेत। मुंबईला? कशाला? म्हणजे तुला माहिती नाही? नाही, काय ग? अगं नेहा, आपली अंतरा सापडली। काय? हो, म्हणजे ती मोगरा होती ना, तीच आपली अंतरा आहे। आपली अंतरा। सावरीताई, खरं सांगतेस?
आधी माझाही विश्वासच बसत नव्हता, पण तिच्या नवऱ्याने स्वतः बाबांना सांगितलं की तिचा काहीतरी ॲक्सिडेंट झाला होता आणि त्याच्यामुळे तिला आधीचं काही आठवत नव्हतं. अगं माझाही विश्वास बसत नाहीये. पण असेल, ती आपली अंतराच असेल. बरं, काका कधी आणणार आहेत तिला आष्टीला? नक्की माहीत नाही, पण लवकरच आणतील. सावरीताई, तिला एकदा कधी भेटते ना असं झालंय मला. मलाही. पण इथे सगळं व्यवस्थित झाल्याशिवाय मला नाही हालता येणार इथून. होईल ग, सगळं ठीक होईल. सावरीताई, अगं आता हेच बघ ना, इतक्या वर्षांनी आपली अंतरा परत आलीये. होईल, तुझ्याही घरी सगळं ठीक होईल. तू काही काळजी करू नकोस. तसंच व्हायला हवं. बाकी तुझ्याकडे कसं काय सगळं? मी मजेत आहे. बाळ ठीक आहे ना? बाळही मस्त आहे. बरं, काळजी घे. हो, तू सुद्धा. ठेव फोन. हो, बाय. बाय. शिल्पा, मला जमलं. व्हेरी गुड. तुला आवडलं? हो. पण तू मला गुड बॉय नाही म्हणालीस. गुड बॉय. शार्दूल. आता हा माझी प्रत्येक गोष्ट ऐकतो. माझ्याशिवाय याचा पान सुद्धा हलत नाही. हा आता पूर्णपणे माझ्या जाळ्यात अडकलाय. बस आता लवकरच मी माझा शेवटचा आणि सॉलिड डाव टाकेन. शार्दूल, तू खेळ. हा, आलेच मी. हा, बोल विक्रम. काय आहेस कुठे? कुठे असणार? शार्दूलकडे, त्याला ट्रेनिंग द्यायला. तुला असं नाही वाटत आहे का की आजकाल तुझा माझ्यातला इंटरेस्ट जरा कमीच होत चालला? नाही, सध्या आजकाल ट्रेनिंगमध्ये आणि त्या वेड्यातच जास्त इंटरेस्ट घेतेस तू. शट अप विक्रम. तुला माहितीये मी हे सगळं का करते? तुला दुबईला जायला पैसे हवेत म्हणून. आणि तरीही तू असं बोलतोस. अगं गंमत करत होतो तुझी. बरं ते सोड, मला सांग कधीपर्यंत चालणार हे सगळं? सगळं म्हणजे? हेच आपला प्लॅन कधी पूर्ण होणार का तो? लवकरच. मी माझ्याकडून प्रयत्न करतेच आहे. तो आता हळूहळू माझ्या जाळ्यात अडकत चाललाय. आता मी वाट बघते फक्त त्या दिवसाची जेव्हा तो स्वतःहून काहीतरी करेल. आणि मग काय? विक्रम, मी फोनवर सगळं नाही बोलू शकत. संध्याकाळी भेटल्यावर बोलू. ओके. हे पण आज नक्की भेटूया. ओके. हो, चल बाय. बाय. भोसले साहेब, इफ यू डोंट माइंड, मी आदित्यशी एकट्याशी बोलू इच्छितो. म्हणजे मला मोकळेपणाने सविस्तर बोलता येईल. शुअर, व्हाय नॉट. थँक्स. बोला आदित्य.
डॉक्टर साहेब खरंच मला काही झालेलं नाही. मी बरा आहे एकदम. येस, आय नो. तुम्हाला काहीही झालेलं नाही. कसं आहे आदित्य, तुमच्या दादांना तुमची काळजी वाटते म्हणून त्यांनी तुम्हाला इथे आणलंय. त्यांनी जे केलं ते त्यांच्या दृष्टीने अगदी योग्य आहे. काय आदित्य, आपल्याला शारीरिक आजार झाला तर त्याची लक्षणं आपल्याला लगेच दिसून येतात. उदाहरणार्थ खोकला होणं, ताप येणं वगैरे. पण मानसिक आजाराची लक्षणं तुम्हाला स्वतःला दिसत नाही, मात्र ते इतरांना जाणवत असतात. तेव्हा त्यांच्या दृष्टीने तुम्ही स्वतःकडे पाहिलं पाहिजे. तेव्हाच तुम्हाला तुमच्यात घडून येणारे बदल दिसून येतात. मला असं वाटतंय तुमच्या मिसेसच्या अकाली जाण्यामुळे तुम्ही थोडे डिस्टर्ब आहात, थोडे रेसलेस आहात, तुम्हाला नीट झोप लागत नाही. आपण असं करू, आपण गप्पा मारू, म्हणजे तुमचं मन हलकं होईल आणि बरं वाटेल तुम्हाला. सांगा मला, काय त्रास होतोय तुम्हाला? ओके ओके, मी असं करतो, तुम्हाला काही औषधं लिहून देतो. ती तुम्ही घ्या, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल, तुमचं मन स्थिर होईल. अजून आपण 2-3 सिटिंग्स करूया, गप्पा मारू, म्हणजे तुमच्याकडून मला आणखी काही माहिती मिळेल आणि आपण योग्य ते उपाय करू शकू. ओके? ठीक आहे. मी येऊ शकतो डॉक्टर? हो, फक्त तुमच्या दादांना आत पाठवा. ठीक आहे. थँक्यू डॉक्टर. यू आर मोस्ट वेलकम. काय म्हणाले डॉक्टर? औषधं लिहून दिली आहेत. 4-5 मीटिंग्स अजून करायला लागणार म्हणाले. आणि आधी जाऊ दे त्याला. अहो पण जाऊ दे. डॉक्टर म्हणाले त्याला सावरायला बराच वेळ लागेल आणि तेवढा वेळ आपण त्याला द्यायला हवा. एकदा त्याने आत्महत्येचा प्रयत्न केलाय, पुन्हा तसं काही व्हायला नको. आपण त्याची काळजी घ्यायला हवी, आपल्यावर जबाबदारी आहे. जशी आपली देवयानी तसाच तो सुद्धा आहे आता आपल्याला. त्यामुळे या परिस्थितीमध्ये आपण त्याचे दादा वहिनी म्हणून नाही तर त्याचे आई वडील म्हणून त्याची काळजी घ्यायला हवी, त्याला सांभाळायला हवं. तुला कळतंय ना मी काय म्हणतोय ते? फक्त त्यांनी ही ट्रीटमेंट आता नीट कंटिन्यू करायला हवी. मी त्याला समजावून सांगितलंय. बघूया. काय काय हवंय? आणि हो, आता इथे अजिबात गडबड गोंधळ करायचा नाही. बाळ झोपलंय ना तिकडे? चल तूही झोप आता.
काय झालं शार्दूल? चल लाडात येऊ नकोस आता. चल शार्दूल, लाडात येऊ नकोस. चल काय झालं? हा काय झालंय? शार्दूल एक मिनिट. शार्दूल एक मिनिट जरा मला काम करू दे. तू 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 मला सांग काय हवंय? हा काय झालंय? शार्दूल एक मिनिट. शार्दूल 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 प्लीज. शार्दूल नाही. शार्दूल नाही. हॅलो वहिनी, संयोगिता बोलतेय. संयोगिता बोल ग, कसा काय फोन केलास? काय नाही, सहजच. अगं बरेच दिवसात काही बोलणं झालं नव्हतं ना, म्हणून फोन केला. कशी आहेस? मी बरी आहे. तुझं कसं काय चाललंय? माझं काय ठीक चाललंय सगळं. अगं सध्या आमच्याकडे तयारी चालली आहे. माझ्या सासूबाई येणार आहेत घरी, त्यांचीच वाट बघतोय आम्ही सगळेजण. सासूबाई? पण त्या तर? हो, त्या जेलमध्ये आहेत. बहिणी, दरवर्षी काही कैद्यांना पॅरोलवर काही दिवसांसाठी सोडतात, म्हणजे त्यांच्या चांगल्या वागणुकीचा आढावा घेऊन. माझ्या सासूबाईंचं नाव येतं यादीत. मला वाटतं काही दिवसात सोडतील त्यांना. काही दिवसांसाठी का होईना त्या घरी येणार आहेत. अगं बाई, हो का? बरं आहे, म्हणजे एका अर्थी तुलाही आधार. पण जरा नाही, म्हणजे जपून, कारण तुझ्या सासूबाईंबद्दल. हो माहिती आहे मला सगळं, पण तू काही काळजी करू नकोस. अगं तेव्हाची परिस्थिती वेगळी होती, आताची वेगळी आहे. त्या बदलल्या आहेत खूप, त्यांच्या वागणुकीत खूप बदल झालाय. म्हणजे म्हणूनच त्यांना पॅरोलवर सोडतायत ना. हो हो, तेही बरोबरच आहे म्हणा. मग काय बाकी सगळं ठीक ना? असावरी. अगं मला भूक. मी नंतर फोन करू जरा. हो ठीक आहे, काही हरकत नाही. अच्छा. सॉरी, कोणाशी बोलत होतीस? संयोगिताचा फोन आला होता. हां, तिच्या सासूबाई पॅरोलवर सुटून घरी येतात म्हणाली. काय? हो, बरीच आनंदात होती. आनंद कसला त्यात? त्या बाईने तिच्या आधीच्या सुनेला जाळून मारलंय, माहिती ना तिला. आनंद कसला? हो हो, पण आता त्या बदलल्यात म्हणे. नाही ग, असं काही होत नसतं. दगडाला कधी पाझर फुटत नसतो. तुम्ही काय करताय? मी तिला फोन करतोय संयोगिताला, आणि तिला ताबडतोब इकडे यायला सांगतोय. ती बाई जोपर्यंत त्या घरात आहे तोपर्यंत संयोगिताने तिथे राहायचं नाही. बस. तुम्ही तिला आत्ता फोन करू नका. तुम्ही शांत डोक्याने उद्या फोन करा. ऐका माझं. चला, मी तुम्हाला जेवायला वाढते. तू गोळी घेणार आहेस की नाही? नाही. तुला बरं व्हायचंच नाहीये का? दादा, मी तुला पुन्हा एकदा सांगतो, मला काही झालेलं नाहीये. मी बरा आहे. मूर्खासारखं बोलू नकोस. तुझी मनस्थिती ठीक नव्हती म्हणून मी तुला सायकॅट्रिस्टकडे घेऊन गेलो होतो.
आणि त्यांनी सुद्धा तुला तू सुधारावास म्हणूनच औषधं दिली आहेत. वेडे नाही आहेत ते. हट्टीपणा करू नकोस. ती गोळी घे गुपचूप. आधी जे व्हायचं होतं ते होऊन गेलं, पण तुझ्या पुढे तुझं अख्खं आयुष्य पडलंय आणि तुला ते जगायचंय. हट्टीपणा करू नकोस प्लीज. घे गोळी घे. झोप शांतपणे आता. गुड नाईट.